त्याला सगळं डिटेल मध्ये वगैरे अगदी क्वेश्चन आन्सर्स पीपीटी काय बरं म्हणतो आपण त्याला माइंड मॅप सगळंच केलं. आता पुढचा धडा, तो धडा आहे आपला केमिकल रिएक्शन्स अँड इक्वेशन्स. त्याचं पण आपण रिव्हिजन ऑलरेडी केलेलं आहे. त्यातलं काय Yes, काय ma'am. लक्षात येते मला पटापट सांगा. आज मी तुमचं क्वेश्चन आन्सर्स घेते म्हणजे आपला त्याचा अभ्यास बऱ्यापैकी पूर्ण होऊन जाईल. सांगा केमिकल रिएक्शन्स अँड इक्वेशन्स या धड्यात तुम्हाला काय काय लक्षात आहे सांगा. मॅम आपण केमिकलचे फिजिकल चेंजेस आणि केमिकल चेंजेस बघितले होते आणि इक्वेशन कसे बरोबर करायचे, बॅलन्स कसे करायचे ते शिकलो होतो. परफेक्ट. अजून आपण बरं तुम्ही पुस्तक समोर न ठेवता पण आठवते का हे पण चेक करा. येस मॅम. आणि नाही आठवलं तर मग पुस्तकात बघा. हा केमिकल इक्वेशनचे आपण एक्झोथर्मिक आणि इंडोथर्मिक शिकलो होतो. शाबाश, बरोबर. अजून झालं? नाही मॅम, आहे पण आठवत नाही. बाकीच्यांनी पण सांगा ना, काय तिने एकटीनेच मक्ता घेतलाय का सगळं सांगण्याचा? बाकीच्यांनी पण बोला, तुम्ही सगळ्यांनी एकत्रच अभ्यास केलाय. झालं? तिने सगळं सांगितलं, तुम्हाला सगळं पटलं? मी थांबले तुमच्यासाठी, मला तुमच्याकडनं ऐकायचंय. केमिकल रिएक्शन म्हणजे काय शिकलो? बरोबर. केमिकल रिएक्शन आपण डिटेलमध्ये बघितलं की केमिकल रिएक्शन मध्ये पार्टिसिपंट्स कोण असतात, त्याच्यामध्ये रिएक्टंट्स, प्रोडक्ट्स, ॲरो, त्याची सगळी माहिती आपण कसं कसं मांडतो हे सगळं पाहिलंय ना आपण. मग तेच विचारते मी की व्हॉट डू यू ऑल रिमेंबर आउट ऑफ इट. मग नंतर तिने सांगितलं एक्झोथर्मिक, एंडोथर्मिक. आपण 4 टाईपचे रिएक्शन पण बघितल्या, ते तुम्हाला आठवलं नाही का? कंबशन, डिकम्पोजिशन, मग नंतर डिस्प्लेसमेंट, डबल डिस्प्लेसमेंट, ह्या 4 टाईपचे रिएक्शन बघितलं नाही का आपण? अजून आपण तिने सांगितलं एंडोथर्मिक, एक्झोथर्मिक, ते पण बघितलं. करेक्ट. अजून आपण फॅक्टर्स अफेक्टिंग द रेट ऑफ चेंज ऑफ रिएक्शन किंवा फॅक्टर्स अफेक्टिंग द रेट ऑफ रिएक्शन हे बघितले. त्याच्यामध्ये पार्टिकलची साईज, पार्टिकल्स कोण आहेत म्हणजे विचार द पार्टिसिपंट्स ऑफ द केमिकल रिएक्शन, व्हॉट इज द साईज ऑफ द पार्टिकल्स, त्याच्यानंतर त्याचं टेम्परेचर किती असतं, किंवा नंतर आपण बघितलं एखादा कॅटलिस्ट त्याच्यामध्ये आहे का नाहीये, किंवा साईज बघितली होती आपण, कॉन्सन्ट्रेशन बघितलं होतं, किती कॉन्सन्ट्रेटेड सोल्युशन घेतलंय आणि किती साईज मोठी आहे आणि किती टेम्परेचर जास्त आहे. ह्या सगळ्याचा इम्पॅक्ट होतो आपल्या केमिकल रिएक्शनच्या रेटवरती, म्हणजे हाऊ स्पीडीली द केमिकल रिएक्शन हॅपन्स. मग शेवटी आपण काय बघितलं होतं? रस्टिंग बघितलं होतं, रेडॉक्स रिएक्शन बघितल्या होत्या, त्याच्यामध्ये रिडक्शन आणि ऑक्सिडेशन एकत्र होतं. येस, रॅन्सिडिटी ऑफ द फूड म्हणजे फूड खराब होणं, डिकम्पोज होणं. ह्याच्यामध्ये काय आहे? ऑक्सिडेशन ऑफ द फूड आहे, म्हणजे एक्सपोजर टू द ऑक्सिजन, आणि त्याच्यामुळे आपलं जे फूड आहे ते काय होतं? डिकम्पोज होतं. मग त्याच्याकरता आपण त्याला काय करतो? एअरटाईट डब्यात ठेवतो किंवा प्रिझर्वेटिव्ह ऍड करतो, जेणेकरून रिएक्शन विथ द ऑक्सिजन इज रिड्युस्ड अँड द रॅन्सिडिटी ऑर वी कॅन से डीके ऑफ द फूड इज डिलेड. बरोबर ना? ह्या सगळ्या गोष्टी आपण बघितल्या. रस्टिंग आणि ह्या सगळ्या प्रॉब्लेमसाठी पुढचा जो धडा आहे मेटलर्जी, त्याच्यामध्ये ऑलरेडी आपल्याला दिलेलं आहे की तुम्हाला रस्टिंग थांबवायचं असेल तर काय काय करता येईल. ते सगळं पुढच्या धड्यामध्ये येणार आहे. सोडून दिलेलं नाही त्यांनी हे इथेच, फक्त सुरू केलंय आणि थांबवलंय. सो द नेक्स्ट पार्ट ऑफ इट विल बी कंटिन्यूड इन द नेक्स्ट लेसन, जो ह्याच्या नंतर मी घेणार आहे तुमचं. म्हणजे हे खूप झालं, 2 धडे आपण अगदी आता कीस पाडल्या, मलाच बोर झालंय. आज क्वेश्चन आन्सर झाले की आपण त्याचा आता पुढच्या वेळेला नवा धडा सुरू करणार आहे. तुमची एक्झाम होईल तेव्हा होईल, पण नवीन काहीतरी पाहिजे आयुष्यामध्ये. तेच 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 किती दिवस करणार आहे आपण, हो की नाही? मी आता शेअर करते तुमच्या समोर आपला टॉपिक, म्हणजे त्याचे क्वेश्चन आन्सर्स. जस्ट वन सेक, मी तेच ओपन करत होते. तर आपल्या केमिकल रिएक्शन्सच्या क्वेश्चन आन्सर्स आय एम शेअरिंग विथ यू. त्याच्या आधी एक माइंड मॅप बघायचा का आपण? एकदा माइंड मॅप बघा.
काम सोपं होईल. जे बोललो त्याचा शॉर्टकट आहे आपल्या समोर, तो एकदा जरा पटाकन बघू आपण, म्हणजे क्वेश्चन आन्सर्स आपल्याला सोपे जातील. स्क्रीन शेअर करते हा. हा आहे आपल्या लेसनचा माइंड मॅप. केमिकल रिएक्शन्स अँड इक्वेशन्स आपण काय काय पाहिलं होतं. हा, केमिकल आणि फिजिकल चेंज. हाऊ कॅन यू डिस्टिंग्विश की हा केमिकल आहे का फिजिकल आहे. सो देर आर सम प्रॉपर्टीज ऑफ द केमिकल चेंज that show you there is some change in the color or some gases evolved, some minute noise or some kind of sound is produced. Light can also be produced. Temperature बदलू शकतं. सॉलिडचे लिक्विड, लिक्विडचे गॅस असे चेंजेस होऊ शकतात. एखादा नवा सबस्टन्स बनतो ज्याच्या प्रॉपर्टीज जुन्या सबस्टन्सपेक्षा ऍब्सोल्युटली वेगळ्या असतात. सो दिस ऑल आर दी कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ अ केमिकल चेंज. आणि याच्याबरोबर एक गोष्ट आहे की इट इज इरिव्हर्सिबल चेंज. यू कांट गो बॅक. तुम्हाला प्रोडक्ट पासून रिएक्टंट परत मिळत नाहीत. सो फिजिकल चेंजेस, केमिकल चेंजेस हे आपण डिटेलमध्ये पाहिले होते, टेबल पण सोडवला होता, बरोबर. सो केमिकल रिएक्शन मध्ये काय होतं, केमिकल चेंजेस आपण मांडतो. हु आर द प्लेयर्स, व्हॉट इज द आउटपुट. रिएक्टंट्स, प्रोडक्ट्स, मध्ये ॲरो, इकडून तिकडे रिएक्शन चालली आहे हे दाखवणारा तो ॲरो आहे. त्यांचे स्टेट्स दाखवतो आपण, टेम्परेचर काय आहे, कॅटलिस्ट काय आहे, हे सगळं त्याच्यामध्ये टाकतो. ॲक्वेस सोल्युशन आहे का, गॅस इव्हॉल्व्ह झालाय का, प्रेसिपिटेट बनलाय का, दिस ऑल इज इंडिकेटेड इन अ केमिकल रिएक्शन. इन दी केमिकल रिएक्शन जे आपण लिहितोय ते, त्याच्याबरोबर एक असतं वर्ड इक्वेशन आणि मग केमिकल इक्वेशन. वर्ड इक्वेशन मध्ये आपण काय करतो, तोंडी सांगतो, हा अधिक तो बरोबर तो, त्यांची नावं घेतो आपण. पण त्याचे केमिकल फॉर्म्युला जेव्हा लिहितो तेव्हा आपण त्याचं केमिकल इक्वेशन लिहितो, नाही तर ते वर्ड इक्वेशन. वर्ड इक्वेशन माहिती तुम्हाला, शाब्दिक इक्वेशन. त्याला बॅलन्स करण्याकरता काय करायचं होतं, मी तुम्हाला सांगितलं होतं, टू बॅलन्स अ केमिकल रिएक्शन check all the atoms in the reactants and check all the atoms in the product. इकडचे आणि इकडचे वरखाली असले त्यांना बॅलन्स करायचं. इकडे 2 इकडे 1 आहे, त्याला मल्टिप्लाय बाय 2 करून टाकायचं. म्हणजेच काय, ह्यांच्या पण काही आयटमचं तुम्हाला आता बदलावं लागेल, कारण इथे डबल झालेत काही काही दुसरे पण. सो हे करत राहायचं, जेणेकरून जेवढे लेफ्टला तेवढे राईटला ह्याची टोटल सेम यायला पाहिजे. 9th स्टँडर्डला आपण एक लॉ शिकलो होतो, द लॉ ऑफ कॉन्झर्वेशन ऑफ मास. दॅट लॉ इज अप्लाइड हिअर. नुसतंच केमिकल इक्वेशन आपण बॅलन्स केलेत आणि काम झालंय असं नाहीये. वाय वी आर डुईंग इट, दॅट यू अंडरस्टँड. वी आर डुईंग इट बिकॉज वी हॅव ऑलरेडी लर्न दिस इन 9th स्टँडर्ड. इन अ केमिकल रिएक्शन, total mass of the reactants is equal to total mass of the products. That is the fundamental concept. त्याच्यावरतीच आपण त्याला बॅलन्सिंग करतोय. तुम्ही जेवढ्या लोकांना आत टाकले तेवढेच बाहेर पडले पाहिजे. सो तीच त्याची, त्यावर म्हणू आपण त्याची जादू आहे. कोणी कुठेही कोणाबरोबरही बसलं, एखाद्या थिएटरमध्ये बघा ना, किती लोक पिक्चर बघायला गेले, तेवढे सगळे सगळे बाहेर आले पाहिजे. कोणी कुठेही बसू शकतं रांगेमध्ये, पण जेवढे आत गेले तेवढे बाहेर पडले पाहिजे. हाच रूल आहे आणि तोच आपण फॉलो करतो केमिकल रिएक्शनला इक्वेट करताना, त्याचं इक्वेशन बॅलन्स करताना. मग आपल्याला केमिकल रिएक्शनच्या टाइप्स होत्या बघा, कॉम्बिनेशन, डिकम्पोजिशन, डिस्प्लेसमेंट, डबल डिस्प्लेसमेंट, रिडॉक्स. ह्या सगळ्याला आपण डिस्कस केलेलं आहे डिटेलमध्ये. मग आपण बघितले होते की ऑक्सिडेशन रिडक्शन मध्ये काय होतं. ऑक्सिडेशन मध्ये ऍडिशन ऑफ ऑक्सिजन आहे किंवा रिमूव्हल ऑफ हायड्रोजन आहे. हायड्रोजन निघाला की इलेक्ट्रॉन पण निघाले, आणि ऑक्सिडेशन झालं की त्याचा ऑक्सिडेशन नंबर वाढतो कारण इलेक्ट्रॉन निघून जातात. एक्झॅक्टली उलट होते रिडक्शन मध्ये. इन रिडक्शन ऑलवेज देर इज रिमूव्हल ऑफ ऑक्सिजन ऑर ऍडिशन ऑफ हायड्रोजन. जे जे ऑक्सिजन ऑक्सिडेशन मध्ये होतं त्याच्या एक्झॅक्टली अपोजिट रिडक्शन मध्ये होणार, बरोबर. ह्याच्यामध्ये आपण इलेक्ट्रॉन घालवतोय तर त्याच्यामध्ये इलेक्ट्रॉन घेऊन येतोय. याच्यामध्ये आपलं ऑक्सिडेशन नंबर वाढते कारण इलेक्ट्रॉन्स गेले, ह्याच्यामध्ये ते कमी होते कारण इलेक्ट्रॉन्स आले, बरोबर. सो रिडक्शन आणि ऑक्सिडेशन ह्या सायमल्टेनियसली चालणाऱ्या प्रोसेसेस आहेत, म्हणून त्याला आपण रेडॉक्स रिएक्शन म्हणतो. ठीक आहे. एनर्जी चेंजेस आपण बघितले, एंडोथर्मिक, एक्झोथर्मिक. तर एंडोथर्मिक मध्ये काय होतं, हीट इज ऍब्झॉर्ब्ड फ्रॉम द सराउंडिंग अँड द सोल्युशन इज रिएक्टिंग टू फॉर्म द प्रोडक्ट. बट इन एक्झोथर्मिक व्हॉट हॅपन्स, हीट इज रिलीज्ड इन द सराउंडिंग. रिएक्टंटच भडकलेले आहेत त्याच्यामुळे त्यांची रिएक्शन झाली होती, ते हीटच बाहेर देतात. सो इट इज गिवन आउट इन द एक्झोथर्मिक रिएक्शन, whereas in endothermic it is taken from the surroundings.
ठीक आहे, ह्या दोन आपण रिएक्शन बघितल्या. एंडोथर्मिकचं सगळ्यात बेस्ट एक्झाम्पल आहे फोटोसिंथेसिस. द हीट इज ऍब्झॉर्ब्ड, बरोबर. आणि एक्झोथर्मिकचं आपल्या बॉडीमध्ये फोटोसिंथेसिसला अपोजिट आहे रेस्पिरेशन. रेस्पिरेशन रिएक्शन जेव्हा आपण करतो, वी आर युझिंग दिस फूड अँड वी आर बर्निंग द फूड. बर्निंग झालं की हीट प्रोड्यूस होते. सो हीट इज गिवन आउट. दॅट इज द रेस्पिरेशन, एक्झॅक्टली अपोजिट टू फोटोसिंथेसिस. सो इफ फोटोसिंथेसिस एंडोथर्मिक, रेस्पिरेशन इज एक्झोथर्मिक, बरोबर. मग आपण कोरोजन आणि रॅन्सिडिटी ह्या दोन गोष्टी बोललो होतो. कोरोजन मध्ये काय असतं, जो काही सरफेस आहे, द एक्सपोज्ड वन ऑफ द आयन इज affected with the moisture in the air. So the water molecules in the form of moisture react with the ferrous, the atoms, and what they form? Fe2O3, 5H2O. That is the rust, red colored layer on the surface of the iron. But this layer will destroy the metal slowly because it will make it weaker. म्हणून आपण हे कोरोजन थांबवण्याकरता we try to paint it. आपण त्याला कलर मारतो, त्याला ऑइल लावतो, किंवा त्या मेटलच्या सरफेसवर दुसरा मेटल लावून टाकतो. सो वी आर प्रिव्हेंटिंग व्हॉट? एक्सपोजर ऑफ मॉइश्चर विथ दी सरफेस. ठीक आहे, दीज आर फ्यू मेथड्स ऑफ डुईंग इट. आणि रॅन्सिडिटी मध्ये काय आहे? रॅन्सिडिटी इज, जसं आपण मगाशी म्हणालो, इट इज ऑक्सिडेशन ऑफ द फॅट्स अँड ऑइल प्रेझेंट इनसाइड दी फूड. मग ते खराब झालं की काय होतं? हे एक मिनिट हा, सॉरी हा, एक मिनिट हा मुलांना, there's an urgent call. ओके मॅम. ओके, ऑल राईट, सॉरी. तर असं करून आपण आपल्या सगळ्या कन्सेप्ट बघितल्या. ऑक्सिडेशन आणि रिडक्शन, जे मगाशी मी तुम्हाला ह्याच्या कनेक्शन मध्ये इकडे आणते आता, की रॅन्सिडिटी मध्ये काय होतं, फॅट्स आणि ऑइल्स जे आपल्या फूड मध्ये असतात ते ऑक्सिडाइज होतात. त्याच्यामुळे आपल्या अन्नपदार्थांना एक वेगळा वास यायला लागतो, असा विचित्र उग्र वास. सो ते थांबवण्याकरता आपण त्यांना, जसं मी म्हटलं, प्रिझर्वेटिव्ह टाकतो किंवा त्यांना एअरच्या कॉन्टॅक्ट पासूनच दूर करतो, एअर टाईट डब्यात ठेवतो, किंवा त्याच्यामध्ये हॅलो टीचर, आवाज नाही येते. टीचर ऑक्सिडंट्स टाकून देतो. मॅम मध्ये मध्ये अटकते. थांबे, माझा व्हिडिओ बनणार आहे. तर अशा याच्यामध्ये काय होतं की आपल्या काय बरं म्हणतात, हीट आणि लाईटमुळे ही रिएक्शन फास्ट होते. सो आपण त्याला थंड ठिकाणी ठेवतो, किंवा तिथं फार ऊन पडत नाही अशा ठिकाणी आपण आपले फूड पार्टिकल काय, फूड प्रोडक्ट्स ठेवतो. So this is all about the lesson that we already have now discussed in detail on this mind map. आता question answers. We'll go for the question answers. Sharing here with you. तुम्हीच ते सोडवायचे आहेत, तुम्हीच मला सांगायचे आहेत, आणि मला ह्याची सगळी काय बरं म्हणून आपण उत्तरं तुम्ही द्यायची आहेत. मी फक्त तुम्हाला प्रश्न विचारणार. व्हॉट इज अ केमिकल रिएक्शन? तुमच्या भाषेत सांगा, हे वाचायची गरज नाही. मॅम म्हणजे त्याच्यामध्ये जे केमिकल चेंजेस होता, आता असं दही, ते दूध कसं दह्यात रूपांतर होतं, त्याला केमिकल चेंजेस म्हणू शकता. आणि आपण कधी आग लावली तर त्याला केमिकल चेंजेस म्हणू शकता. आंब्याला केमिकल चेंजेस म्हणू शकतो. बरोबर. मग जसं मी आता तुम्हाला म्हटलं की तर जसं मी तुम्हाला आता म्हटलं की आपण मगाशी ज्या ज्या गोष्टी बोललो की केमिकल चेंजेस आणि फिजिकल चेंजेस, तर केमिकल रिएक्शन म्हणजे काय असेल मग आता?
आता सांगा व्हॉट इज अ केमिकल रिएक्शन. केमिकल चेंज तुम्ही सांगितलं, आता केमिकल रिएक्शन सांगा. म्हणजे असा पदार्थ ज्याचं बॉब परत रूपांतर करता येत नाही त्या पदार्थाला केमिकल रिएक्शन म्हणतात. बरोबर. सो केमिकल रिएक्शनला तुम्ही तुमच्या भाषेत सांगितलं, बरोबर केलं, व्हेरी गुड, चांगली गोष्ट आहे. आता आपण त्याचं जे काही एक्सपेक्टेड उत्तर आहे ते पण बघूया. इट इज अ प्रोसेस इन विच one or more substances undergo a chemical change to form one or more new substances having different properties. बरोबर की नाही? म्हणजेच काय, रिएक्टंट्स वन और मोर सबस्टन्सेस अंडरगो अ केमिकल चेंज. हे कोण आहेत? रिएक्टंट आहेत. टू फॉर्म वन और मोर न्यू सबस्टन्सेस, हे कोण आहेत? प्रोडक्ट्स. आणि प्रोडक्टच्या प्रॉपर्टीज ह्या रिएक्टंट पेक्षा काय आहेत? डिफरंट आहेत. बरोबर की नाही? सोप्या भाषेमध्ये आपण ह्याला असं डिफाईन करू शकतो. नाव नेक्स्ट एक्झाम्पल काय आहे त्याचं? 2mg प्लस O2 विल गिव्ह यू MgO. ते पण किती येईल? 2mgO. बरोबर ना? ह्याच्यामध्ये एक करेक्शन आहे, हे तुम्ही मला स्क्रीन सांगा. दिसत नाही. का बरं? कोणालाच दिसत नाहीये का? थांबा, मी बंद करून परत सुरू करते ते. म्हणजे स्क्रीन शेअरिंग ऑन दिसते केलंय ना, ते बंद करते. दिसते मॅम. स्टॉप प्रेझेंटिंग करते, पुन्हा लावते. थांबा थांबा, असेल काही लोकांना खरंच प्रॉब्लेम वाटत असेल तर आपण ते बघूया. हे काय लॉस्ट नेटवर्क कनेक्शन का? दिसते. थांबा थांबा, मला इकडे हे येतंय की नेटवर्क कनेक्शन लॉस्ट असं येतंय मला. तर मला जरा स्टेबल होऊ द्या. अरे, यू लॉस्ट युअर नेटवर्क कनेक्शन. तुम्हाला माझा आवाज येतोय का? येस टीचर, आवाज येतोय. येते मॅम. स्क्रीन इथे मला ट्राईंग टू रिकनेक्ट असाच मेसेज येतोय. एक मिनिट, मी जरा वायफाय बंद करून परत चेक करू का? तुम्हाला हे दिसतंय का मी स्क्रीन शेअर करते ते? नाही मॅडम. नो टीचर. ओके ओके ओके, एक दोन सेकंद जरा थांबूया आपण. ओके. आता बघा, मी परत स्क्रीन शेअर करतेय आणि मला सांगा की हे दिसतंय का नाही. मला इथे अजून पण तोच मेसेज दिसतोय, तुम्हाला दिसेल बघा. मी आता स्क्रीन शेअर करेन ना, बघा इथे दिसतंय यू लॉस्ट युअर नेटवर्क कनेक्शन ट्राईंग टू रिकनेक्ट. हेच येतंय मग आसपासून मला, ट्राईंग टू रिकनेक्ट. आता मी प्रेझेंट करते माझी स्क्रीन, तुम्हाला दिसतेय का? येस मॅम, दिसते. ओके ग्रेट, चला. हो टीचर दिसते. ओके चालेल. सो 2mg प्लस O2 विल गिव्ह यू MgO. ही रिएक्शन बरोबर आहे का, हे तुम्ही मला सांगायचं. टेल मी, ही रिएक्शन बरोबर आहे का? आता तुम्हाला हा धडा सगळा डिटेलमध्ये माहिती आहे. लॉजिक वापरा आणि मला सांगा. लिहून घ्या, तुम्ही लिहून घ्या. 2mg प्लस O2 गिव्ह यू MgO. लिहा बरं आणि मला सांगा हे बरोबर आहे का?
2mg प्लस O2 विल गिव्ह यू MgO. हे बरोबर आहे का? नाही मॅम, तो O2 चुकलेला आहे. का? आता बरोबर आहे? O च्या खाली 2 पाहिजे. अरे ते तर ठीक आहे, ते तर या प्रिंटिंग मध्ये मॅम असंच येणार ना. आपण मॅम 2MgO. करेक्ट. म्हणजे इथे काय यायला पाहिजे? 2MgO. म्हणजे काय काय चुका होत्या? इथे 2 नव्हता, तो आपण टाकला. व्हेरी गुड. कुठे गेले रे कलर्स? त्यातले खूप सारे फीचर्स चालत नाहीत बरं का आता. बघा ना, कलर्स दिसत नाहीयेत. ठीक आहे, आपण काय केलं? ह्याला आता आपण बॅलन्स केलं. करेक्ट. म्हणजेच काय? आपण जे जे काही शिकलो ते वापरतोय आपण आता. 2mg प्लस O2 विल गिव्ह यू 2MgO. आता ही रिएक्शन बरोबर आहे की नाही? बरोबर आहे. ह्याच्यामध्ये हे कोण आहेत? रिएक्टंट आहेत, हे प्रोडक्ट आहेत, आणि आपण त्याला बॅलन्स केलेलं आहे. 2 आणि 2 4. हे 2 आणि हे 2 4. सो आपली केमिकल रिएक्शन इज अ बॅलन्स्ड केमिकल रिएक्शन अँड दॅट इज अ व्हेरी गुड थिंग. शाबाश. म्हणजे आता आपल्याला ह्याला एक्सप्लेन करायचं असेल की केमिकल रिएक्शन म्हणजे काय. सो हिअर मॅग्नेशियम रिएक्टिंग विथ ऑक्सिजन टू फॉर्म मॅग्नेशियम ऑक्साईड. रिएक्टंट कोण आहेत? मॅग्नेशियम आणि ऑक्सिजन. प्रोडक्ट काय? मॅग्नेशियम ऑक्साईड. झाली केमिकल रिएक्शन. अशी आपण ही पण लिहू शकतो. कार्बन प्लस ऑक्सिजन विल गिव्ह यू CO2, कार्बन डायऑक्साईड. यू कॅन टेक एनी एक्झाम्पल अँड राईट. व्हॉट आर रिएक्टंट्स अँड प्रोडक्ट्स? आता हे तुम्ही मला सांगा. रिएक्टंट्स अँड प्रोडक्ट्स म्हणजे काय? आता याच्याकरता मी स्क्रीन शेअरिंग थांबवणार आहे, कारण माझा कॅमेरा मी ऑन करून बघूयात तुम्हाला काय आठवतंय का. व्हॉट आर रिएक्टंट्स अँड प्रोडक्ट्स? सांगा. मॅम ते एरोच्या राईट साइडला राहतात त्याला रिएक्टंट म्हणतात, त्या एरोच्या लेफ्ट साइडला राहतात त्याला प्रोडक्ट म्हणतात. बघा, लेफ्ट राईटचा घोळ आहे का? एरोच्या लेफ्टला जे असतात ते कोण असतात आणि राईटला जे असतात ते कोण असतात? मॅम लेफ्टला असतात ते रिएक्टंट असतात आणि राईटला जे असतात ते प्रोडक्ट असतात. शाबाश. लेफ्टला जे असतात ते रिएक्टंट असतात, तिकडनं एरो जातो, आणि राईटला जे असतात ते प्रोडक्ट असतात, तिथे रिएक्शन संपते. करेक्ट आहे. आता बघूया आपण. मी आता परत स्क्रीन शेअर करते, व्हिडिओ बंद करते. हे अजून दिसतच आहे बघा ना. का बरं असं असेल? वायफाय तर फुल आहे बघा ना. यू लॉस्ट युअर नेटवर्क कनेक्शन. वाय? कुछ तो गडबड आहे दया. छोडो. तुम्हाला ऐकू येतं ना? बस झालं. वी आर नाव हिअर ऑन दी नेक्स्ट पार्ट. रिएक्टंट आणि प्रोडक्ट म्हणजे काय? Reactants are the ones who take part in the chemical reaction. बरोबर. That take part in the chemical reaction are reactants. And what are products? The new substances formed as a result of chemical reaction are the product. ते तुम्ही सांगितलं तेही बरोबर आहे की ज्या आपल्या इक्वेशन मध्ये एरोच्या लेफ्ट साइडला आहेत ते रिएक्टंट आहेत, राईट साइडला ते प्रोडक्ट आहेत. यू कॅन ऍड दॅट सेंटेन्स टू आणि गिव्ह द डेफिनेशन ऑफ रिएक्टंट अँड प्रोडक्ट. दोन्ही गोष्टी आल्या याच्यामध्ये. ओके रे? एक्झाम्पल. आता सांगा ह्याला काय काय रिपेअर करायचं. तुम्ही जसं सांगा तसे मी त्याला रिपेअर करणार. सांगा. राईट एरो. आता राईट एरो इथे येत नाही बरं का ह्याच्यामध्ये. याला मला तुम्हाला टाकून बघायचं का आपण? इन्सर्ट एरो शेप्स असा टाकू का? असाच टाकावा लागेल. सिंगल एरो येणार नाही इथं. ठीक आहे. आला? सांगा तुम्ही मला सांगा, मी रिपेअर करते. केमिकल रिएक्शन रिपेअर करायची आहे मला. मॅम ते हिटच्या खाली एरो येईल. हिट ह्याच्यावरती येईल का? येस मॅम, ट्रायंगल काढू आपण. ओके, शाबाश. मग मी आता इकडनं डिझाईन घेते. डिझाईन नाही रे, इन्सर्ट करते. शेप घेते आणि एक ट्रायंगल घेते. परफेक्ट. आय एम लाइकिंग युअर आयडिया. हा बरोबर. आपण काय केलं आता? याला रिपेअर केलं. CaCO3 एरो टाकला आणि त्याच्यावरती एक ट्रायंगल टाकला. आपण काय केलं? हिट केलं. मग काय मिळालं आपल्याला? CaO सॉलिड राहील मॅम, आणि CO2 आणि अपर एरो वरचा वरती एरो. परफेक्ट. यू आर राईट अँड आय एम लिस्निंग टू यू. बरोबर सांगितलंस तुम्हाला. हा एरो दुसरा इकडे घेतला मी.
अपसाईड आला आला. उचलून याला जरा वर टाकू. झाली केमिकल रिएक्शन बॅलन्स. येस मॅम. परफेक्ट. आय एम हॅपी. मस्त, मला मज्जा आली असं करून. ओके गुड. चला आता याच्यामध्ये काय आहे, आपले CaCO3 कॅल्शियम कार्बोनेट रिएक्टंट आहे. कॅल्शियम ऑक्साईड आणि कार्बन डायऑक्साईड हे प्रोडक्ट आहेत. कार्बन, ठीक आहे. व्हॉट आर द कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ अ केमिकल रिएक्शन. सांगा आता केमिकल रिएक्शनच्या कॅरेक्टरिस्टिक काय काय असतात. म्हणजे कोणत्या गोष्टीवर आपण सांगू की ही केमिकल रिएक्शन आहे. आपण माइंड मॅप मध्ये पाहिलं होतं आत्ताच. केमिकल रिएक्शन झाली हे आपण कशावरून सांगतो, ते झाली बाबा केमिकल रिएक्शन. त्याचे कॅरेक्टरिस्टिक्स पाहिले होते ना आपण आत्ताच. हे बघा त्याच्यामध्ये काहीतरी आवाज येतो, वास येतो, आठवलं का? येस मॅम. बुरशी लागते. हा, बुरशी लागते म्हणजे फूड डिकम्पोज होतं. पण चला मी तुम्हाला आय शो यू द आन्सर ऑफ दिस क्वेश्चन. बरेच मुद्दे आहेत त्याच्यामध्ये. काय काय आहेत बरं केमिकल रिएक्शनच्या कॅरेक्टरिस्टिक. एक तर कलर बदलतो, गॅस इव्हॉल्व्ह होतो, टेम्परेचर बदलतं, प्रेसिपिटेट बनतो, किंवा वास येतो, टेस्ट बदलते, स्टेट बदलते, नवा इव्होल्युशन सबस्टन्स ऑफ बनतो, लाईट. लाईट किंवा साऊंड आपल्याला दिसतो. बरोबर, करेक्ट, शाबाश. इव्होल्युशन ऑफ गॅस आणि प्रोडक्शन ऑफ लाईट म्हणता येईल. लाईट इव्होल्युशन नाही होत, लाईटचं दिसतो आपल्याला, फ्लॅश होतो. बरोबर. अजून आले सगळे. स्टेट मध्ये चेंज होतो. आणि स्टेट मध्ये आणि टेस्ट मध्ये पण. टेस्ट पण बदलते ना. दुधाचं येस दही मॅम. होणं, टेस्ट पण बदलली, रंग बदलला, वास बदलला, टेक्स्चर बदललं, हे की नाही. येस मॅम. आणखीन हा परमनंट चेंज म्हणजे आपण परत रिएक्टंट कडे जाऊ शकणार नाही. अग्रे चरा महा. चला. वेन लेड नायट्रेट सोल्युशन रिएक्ट्स विथ. चला आता सांगा मला याच्यामध्ये काय काय रिपेअर करायचं. मला आता मज्जा येते तुमच्याबरोबर. केमिकल रिएक्शन रिपेअर करण्याचा उद्योग मला आवडला. जे जे असे खालचे एरो आहेत ना ते मीच काढून टाकते. बाकी तुम्ही मला सांगा. हे काय KI पोटॅशियम आयोडेट, राईट एरो लिहिलंय, राईट एरो. आता आपल्याकडे आहे की वरचा राईट एरो आला. तुम्ही सांगाल तशी मी आता केमिकल रिएक्शन बॅलन्स करणार आहे. हा, सांगा बरोबर आहे का सांगा मला तुम्ही. येस. आता जी दिसते ती केमिकल रिएक्शन बघा आणि मला सांगा बरोबर आहे का, बॅलन्स आहे का. PbNO3 लेड नायट्रेट, हा लेड नायट्रेट आहे. पोटॅशियम आयोडाईड बरोबर रिएक्शन झालेली आहे. PbI2 बरोबर आहेत का. I2 आहेत, लेड 1 आहे, आणि 2KNO3 ट्वाइस. NO3 ट्वाइस. रिएक्शन इज ऑलरेडी मॅम फर्स्ट रिएक्शन मध्ये बॅलन्स्ड. ट्रू नाहीये. फर्स्ट रिएक्शन मध्ये काय नाही. येस मॅम. आहे मॅम, माझं लक्ष नाही गेलं ते पूर्ण. आपण असं करूया, थांबा आपण असं फॉन्ट बदलूया. आपण टाइम्स मध्ये जाऊया, त्याच्यामध्ये आय बरोबर येतात. ठीक आहे ना. ह्याच्यामध्ये म्हणजे प्रत्येक फॉन्ट मध्ये आय वेगवेगळा लिहितात की नाही. तर आपला आय याच्यामध्ये कसा तरी
सरळ साधी लाईन होती, सो ते आपण आता बदलून टाकलं. कुठे गेलं रे ते? अरे आपण खूपच वर गेलो म्हणजे. हे आपलं मगजचं आहे का? नाही नाही नाही. हे आहे आपलं KI, ही राईट एरो आणि हा डाऊनवर्ड एरो. बरोबर आहे? आता बरोबर आहे बघा, हा आय सारखा दिसतो. येस झालं? मॅम. आपली रिॲक्शन बॅलन्स्ड आहे आणि जेवढे हो रिएक्टेड हो. तेवढे प्रोडक्ट आपले झाले. परफेक्ट, गुड. व्हॉट इज अ केमिकल इक्वेशन? सिम्बॉलिक रिप्रेझेंटेशन म्हणजे चिन्हांकित रिप्रेझेंटेशनला मराठीत काय म्हणतो? प्रदर्शनी. माहिती नाही बहुतेक. तुम्हाला मांडायचंय त्याला. सिम्बॉलिक म्हणजे काय? तुम्हाला त्याला संज्ञात्मक पद्धतीने मांडायचे की हे असं दिसतं, हे असं असतं. हे झालं, हे झालं. चला आता केमिकल फॉर्म्युले आणि सिम्बॉल वापरून तुम्ही एखादी गोष्ट लिहिता. आता सांगा मला, हिला मी रिपेअर करते, टेल मी. मॅग्नेशियम आहे ना, त्याच्या पुढे 2 लागेल. मॅग्नेशियमच्या पुढे 2 लागेल. बरं, का? एरो मध्ये येईल मॅम. का बरं मॅग्नेशियमच्या पुढे 2 लागेल? म्हणजे मॅम 2Mg आणि O2 असं म्हणायचंय का? येस मॅम, 2Mg आणि O2 त्याच्यानंतर 2MgO लागेल. म्हणजे आपली वरचीच केमिकल रिएक्शन आहे. मॅग्नेशियम आणि ऑक्साईड विल गिव्ह 2MgO, मॅग्नेशियम ऑक्साईड. वरचीच येस केमिकल मॅम. रिएक्शन परत आलेली आहे. बरोबर, तुमचं लक्ष आहे बरं का. याचा अर्थ असं आहे की युआर अंडरस्टँडिंग व्हॉट यू आर डुईंग. परफेक्ट, शाबाश. बाकीचे झोपे गेलेत का? तुम्ही पण उत्तर द्या बरं का. आम्ही काही दोघीच अभ्यास करत नाहीये. बॅलन्स्ड केमिकल इक्वेशन म्हणजे काय? जे आपण बोललो तेच दिलंय. नंबर ऑफ ऍटम्स ऑफ इच एलिमेंट इज इक्वल ऑन बोथ द साइड्स. ज्याला आपण म्हणालो होतो की नाही, लेफ्ट साइड इज इक्वल टू राईट साइड. त्याने सोप्या शब्दात सांगितलं, इक्वल ऑन बोथ द साइड्स ऑफ द इक्वेशन. त्याला आपण काय म्हणतो? बॅलन्स केमिकल रिएक्शन म्हणतो किंवा बॅलन्स केमिकल इक्वेशन म्हणतो. आता अनबॅलन्स्ड ही वरचीच आहे. आय एम नॉट अगेन रायटिंग इट, आय एम जस्ट कॉपिंग अँड पेस्टिंग डाऊन. ही खाली आता होणार आहे बॅलन्स्ड. जिथे अनबॅलन्स्ड आहे ती वरती तशीच ठेवणार आहे. बॅलन्स आपण इथे करूया. आणि ऍरोच नाही आले ऑलरेडी बॅलन्स वरची. नाही ना ग, नाही बघ नाही ना तिथे खालची. 2Mg नाहीये. तुम्ही जे आता डिलीट केली ना ती बॅलन्स आहे. हो, कारण ती नाही वरनं balance कॉपी केली ना मी. आणि त्यातला मला आता ऍरो परत कॉपी करावा लागणार आहे. हा, त्याच्यापेक्षा 2 टाईप केलेला सोपं पडलं असतं आपल्याला. चला, आलं? ही बॅलन्स्ड आहे. येस मॅम. येस ते मॅम. इनबॅलन्स्ड आहे. इट इज नॉट बॅलन्स्ड कारण याच्यामध्ये नंबर ऑफ ऍटम्स ऑफ मॅग्नेशियम आर लेस. मग कमी असतील तर ती रिएक्शन आपली बरोबर होणार नाही. आणि दुसरं महत्वाचं, MgO जे आहेत, MgO अशी एक ऍड आहे ना MGH मसाल्याची. ते मला MgO आलं ना की मला तेच आठवतं, काय माहिती नाही MGH. तर MgO हे पण बरोबर नाहीये आणि हे O2 आणि Mg चं कनेक्शन काही बरोबर नाही. म्हणजे MgO बनला पण किती बनला? 2 मॉलिक्युल आहेत ना, तो ते इनबॅलन्स्ड आहे. हे पण 2 कमी आहे आणि हे पण 2 कमी आहे, फक्त O2 बरोबर आहे. So this is unbalanced and you are balancing, so you are measuring the number of atoms of लेफ्ट हँड साइड 3 आहेत, राईट हँडला 2 आहेत, म्हणजे गडबड आहे. हा आपण त्याला बॅलन्स करणार आणि काय करणार? रिपेअर करणार. आता खाली ह्याचं सगळ्याच एक्सप्लेनेशन जे आपण ऑलरेडी केलं. वाय शुड अ केमिकल इक्वेशन बी बॅलन्स्ड? सांगा. बघा उत्तर ऑलरेडी दिलेलं आहे मी तुम्हाला, ते मगाशीच सांगितलं होतं. 9वीला आपल्याला धडा होता. द्रव्य अक्षय्यतेचा नियम, लॉ ऑफ कॉन्झर्वेशन ऑफ मास. You cannot create the mass, you cannot destroy the mass. It only changes from one part or one form to other form. म्हणजे केमिकल रिएक्शन मध्ये काय होतं? फक्त काही जुने बॉन्ड तुटतात आणि नवे बॉन्ड बनतात. सो नंबर ऑफ प्लेयर्स इज सेम ना. ते IPL सारखं आहे. म्हणजे ह्या टीम मधला, त्या टीम मधला, त्या टीम मधला भारताचा असो, नाहीतर
दुसऱ्या कोणत्या तरी देशातल्या टीम मधला असो, म्हणजे IPL मध्ये कोणीही कुठे जाऊ शकतं, ओके नाही. सो लाईकवाईज ऍटम्स कोणतेही कुठेही गेले त्याची रिअरेंजमेंट होणार आहे. फक्त तुम्ही त्यांना काय बरं म्हणतात, बनवत पण नाही आणि तुम्ही त्यांना संपवत पण नाही, बरोबर. मास कॅन नायदर बी क्रिएटेड नॉट डिस्ट्रॉयड ड्युरिंग अ केमिकल रिएक्शन. Therefore, the total number of atoms of each element must remain the same before and after the reaction. आणि म्हणून we should always balance a chemical reaction. बरोबर की नाही? आणि ते एवढं काही कठीण पण नाही. What information is conveyed in a chemical equation? काय काय इन्फॉर्मेशन आपल्याला मिळते केमिकल इक्वेशन मधनं? सांगा सांगा सांगा. आपण जेव्हा केमिकल इक्वेशन लिहितो, व्हॉट ऑल इन्फॉर्मेशन वी गेट फ्रॉम इट. चला आता मी नावं घेणार, त्यांनी सांगायचं. कृतिका, हरिओम, विठ्ठल, शंकर काटमोरे. पटापट उत्तर द्यायचं. या प्रश्नाचं उत्तर तुम्हीच द्यायचं, तुमच्यापैकी कोणतं द्यायचं. केमिकल इक्वेशन लिहिल्यावरती आपल्याला काय इन्फॉर्मेशन मिळते? हरिओम सांग. चल, तो फोन ठेवून दे बाजूला. फोन घेऊनच बसलेला आहे तुझा फोटो. मॅम 7वा प्रश्न का 6वा? 7वा रे बापरे, मॅम तुला हे पण माहित नाही? मॅम म्हणजे आन्सर दिसता नाहीये. आन्सर दाखवणारच नाहीये मी, तुम्हाला विचारते मी, उत्तर तुम्ही मला सांगायचे. केमिकल इक्वेशन मधनं कुठली माहिती मिळते हा प्रश्न आहे, तर तू मला त्याचं उत्तर सांगायचंय. मी तुला काय सांगायचं ते? सांगा. बाकी कोण कोण लोक होते ते? कृतिका वगैरे सगळेजण. बऱ्याच जणांची 4 नावं घेतलीत मी आता. एवढं बडबड केलं, एवढा वेळ झाले. तुम्हाला आता आठवलं पाहिजे, केमिकल इक्वेशन लिहितो तर आपल्याला त्यात काय काय कळतं. मॅम अभिक्रियक व उत्पादनाचे प्रमाण कळते. ए, तुम्ही सगळे इंग्लिश मिडियम वाले आहात ना? येस येस मॅम. मॅम. मी घाबरले. ओके, हा, ओके ओके, बरोबर. अभिक्रियामध्ये काय? अभिक्रियक व उत्पादनांचे प्रमाण कळते. बरोबर, प्रमाण कळते. शाबाश. रिएक्टंट आणि प्रोडक्ट यांचं रेशो कळतो, प्रमाण कळते. अजून अभिक्रियेची दिशा समजते. शाबाश. मॅम याला इंग्लिश मध्ये ट्रान्सलेट, याचं इंग्लिश मध्ये रूपांतर नाही करता येतं. चालेल ना. तू काय हे क्वेश्चन गुगलवर टाकला का? नाही मॅडम, मग वहीत होती. पण मग वही तुला सगळं मराठीत कशाला लिहून घेतलं? आपल्याला सगळं इंग्लिश मध्ये आहे ना. अभिक्रिया, कारक, डेंजर शब्द त्याच्यापेक्षा. इंग्लिश समजतच नाही. अरे अरे म्हणजे बाळा, ते भाषा ते झालं रे. पण तू आता पेपर मध्ये मग असं अभिक्रियाकारकला इंग्लिश मध्ये रिएक्टंट म्हणतात असं लक्षात ठेवणार आहे तू? तू पेपर खरं मराठीतून द्यायला पाहिजे. काही हरकत नाहीये ना. आपल्याला कळलं तर आपण लिहिणार. बरं, थोडस लक्षात ठेवून कर. आता तू जे सांगितलं ते बरोबर आहे, पण आता त्याला इंग्लिश मध्ये तुलाच बदलावं लागेल. मी मदत तर करेनच, तो काही भाग नाही, पण पेपरला काय करशील? अभिक्रियाकारक म्हणजे रिएक्टंट आणि उत्पादित म्हणजे प्रोडक्ट. या दोघांचं प्रपोर्शन कळतं. प्रपोर्शन म्हणजे प्रमाण. प्रमाण. तू जे म्हणतोस ना ते मला समजलं, म्हणजे तुझा प्रॉब्लेम मला कळलं. आता मी तुला उत्तर इकडे दाखवतो. काय भाग नाही, मला काही लपवायचं नव्हतं, पण तुमच्याकडनं काय येतंय हे मला चेक करायचं होतं. बघा, रिएक्टंट्स इन्व्हॉल्ड इन द रिएक्शन. कोणत्या कोणत्या गोष्टी आपल्याला कळतात? रिएक्टंट कोण आहे ते कळतं, प्रोडक्ट काय बनलेत ते कळतं, बरोबर. त्याच्यानंतर रिलेटिव्ह नंबर ऑफ मॉलिक्युल्स ऑफ रिएक्टंट अँड प्रोडक्ट. किती प्रमाण लागेल, जे तू बोललास ते बरोबर आहे. रिलेटिव्ह नंबर ऑफ मॉलिक्युल्स, किती प्रमाण आहे, ह्याची संख्या, त्याची संख्या. फिजिकल स्टेट्स, ते सॉलिड आहेत का, लिक्विड आहेत का, गॅस आहेत का, ऍक्वेस सोल्युशन आहे का, काय आहे, हे सगळं कळतं. अजून
हीट, सनलाईट, इलेक्ट्रिसिटी, कॅटलिस्ट ह्यातलं काय काय टाकलंय आपण हे सगळं लिहितो आपण त्याच्यावर ॲरोवरती, ते पण कळतं. बरोबर ना? त्यानंतर आपल्याला वेदर अ गॅस इज इव्हॉल्व्ड म्हणजे अप ॲरो वरच्या बाजूला आपला जर बाण असेल तर त्याला आपण काय म्हणतो? गॅस इज इन्व्हॉल्व्ड और इव्हॉल्व्ड, सॉरी इन्व्हॉल्व्ड नाही, इव्हॉल्व्ड. आणि डाऊन साइड ॲरो म्हणजे काय आहे की प्रेसिपिटेट इज फॉर्म. म्हणजेच काय की आपल्या अभिक्रियेला एका शॉर्टकटमध्ये एका फटक्यात सगळं समजतं आपल्याला. बरोबर? त्याला आपण म्हणतो केमिकल इक्वेशन आणि त्याचे डिटेल्स ऑफ द केमिकल इक्वेशन. व्हॉट डू द सिम्बॉल्स एस, एल, जी अँड AQ इंडिकेट? चला आता हे कोणी सांगायचं मला तुमच्यापैकी? मॅम मी सांगू? सांगा. मॅम एस म्हणजे सॉलिड, एल म्हणजे लिक्विड, जी म्हणजे गॅसेस आणि AQ च माहित नाही Aqueous ma'am. state. पण हे सगळं कुठे लिहितात? मॅम एस जो आहे ना तो इक्वेशनच्या खाली लिहिता, एल पण इक्वेशनच्या खाली लिहिता. म्हणजे बुवा इक्वेशनच्या खाली आपल्याकडे जो इक्वेशनच्या प्रोडक्ट राहतो ना हा त्याच्या खाली आता आपल्याकडे प्रोडक्ट आहे तर आपल्याला हे भेटलंय बुवा प्रोडक्टच्या खाली बरोबर, लिहिता. आणि शाबाश, AQ पण प्रोडक्टच्या खाली लिहिता मॅम. बरोबर. रिॲक्टंट आणि प्रोडक्टच्या खाली लिहितात. रिॲक्टंट आणि प्रोडक्ट कोणत्या स्टेटमध्ये आहेत हे कळतं आपल्याला. येस मॅम. दोन्हीकडे असू शकतं, रिॲक्टंटच्या खाली पण प्रोडक्टच्या खाली पण. बरोबर ना? करेक्ट. येस मॅम. आता सिम्बॉल एस फॉर सॉलिड, एल फॉर लिक्विड, जी फॉर गॅस, AQ म्हणजे ॲक्वेस सोल्युशन. बोला मॅम AQ च माहित बोला. पडलं होतं आता, पण तुम्ही नसता सांगून दिलं. अरे मी ती उत्तर देत होती म्हणून मग मी पण सांगितलं की बरोबर आहे हे, असंच आहे ते. चला, आला का ॲरो? आला आला आला. ॲरो येईल मॅम आणि हीट पण येईल. काय येईल? हीट. हिट पण येईल का? ओके, येस मॅम. शाबाश. मग अशी वरची जी केमिकल रिएक्शन आहे तीच आपण परत लिहिली. मॅम तर मग बॅलन्स झाली. मी जे आता हे सांगतो एक्झाम्पल ते बरोबर आहे की चुकीचं सांगता का? हो सांग मॅम ना. 2H2G plus O2 is equal to 2H2O. सांग आता, मी लिहून घेते. टू H2 हा तेच G 2G पुढे प्लस O2 H is equal to 2H2O. तुला काय वाटतं हे बरोबर आहे? मॅम सॉरी, जिथे O2 आहे ना तिथे G करा. O2G. ओके, कळलं मला. म्हणजे ते गॅशियस स्टेट मध्ये असं. ही रिएक्शन तू कुठून सांगितली मला? आधी हे मला सांग बरं. हे मॅम भाऊने सांगितलं आता. म्हणजे हे मला विचारायला सांगितलंय का की हे चूक आहे का बरोबर आहे विचार म्हणून? हो मॅम. बर, मग आपण दादाला पण घेऊया इकडे. त्याला विचार, बरोबर आहे का तुला? म्हणा विचार, बरोबर वाटतंय का हे तुला? बरोबर वाटतंय का? बरोबर वाटतंय का तुला? हो मॅम, त्याचं म्हणणं आहे की मला पण माहित नाही, मी सांगितलं. ठीक आहे ना, बरोबर आहे ना. आपण आता डिस्कस करू. बघ, त्याला जे माहिती आहे, त्याला जो प्रश्न पडला तो त्याने विचारला, बरोबरच आहे. असा तर अभ्यास होतो. शाबाश. पण आता मला सांग, 2H असं काही असतं का? तर 2H च्या ऐवजी हा H2 मॉलिक्यूल असेल ना?
येस मॅम H2 हा हायड्रोजन गॅस असेल. मग आपण आता त्याने जे सांगितलंय ना त्याला आता आपल्या फॉर्मॅटमध्ये टाकू. H2 गॅस प्लस हे त्याने बरोबर सांगितलं O2 हा पण एक गॅस, म्हणून मी त्याच्या खाली लिहून टाकते. वरचा एरो जरा माझा वाकड्या तिकडे आला, पण समजून घ्या हा असाच आहे. आता केमिकल रिएक्शन मध्ये आपल्याला माहितीये की H2 आणि O2 मुळे पाणी बनतं, H2O बनतं. आणि त्याला बॅलन्स करण्याकरता इथे आपण 2 लिहिलं आहे. H2O 2H2O, पण मग इथे 2 आणि 2 म्हणजे 4 झाले ना हायड्रोजन, इथे 2च आहेत. मग इथे आपल्याला 2 वाढवावं लागेल ना. 2H2 प्लस O2 विल गिव्ह यू 2H2O. शिवाय ह्याची स्टेट ऑफ द मॅटर इज लिक्विड. सो असं जर लिहिलं तर आपली ही केमिकल रिएक्शन पूर्ण होईल ना. बघ दादाला Yes, विचार ma'am. बरोबर वाटतंय का? म्हणजे हायड्रोजन गॅसचा एक मॉलिक्यूल, ऑक्सिजन गॅसचा एक मॉलिक्यूल, असं मिळून 2 मॉलिक्यूल H2O चे नाही बनू शकत. ते इक्वेशन बॅलन्स होणार नाही. आपल्याला 2 करावे लागतील, कारण 2H2 आहे ना, मग इथे बॅलन्स नाही होणार त्याला. त्याने मग अशी काय केलं माहितीये का, 2H सांगितलं तिथे H2 सांगितलं असतं तर ते ऑटोमॅटिक बॅलन्स झालं असतं. मग एकच गोष्ट राहिली असती, काय, लिक्विड. बरोबर, त्याने कुठेतरी वाचलं असेल, ऐकलं असेल आणि असं असतं का विचारलं असेल, करेक्टच आहे ते. पण जे आपण लिहितोय ते आपणच चेक करायचं, बरोबर आहे का? या बाजूला किती लोक आहेत, त्या बाजूला किती लोक आहेत, ह्याची स्टेट कळली, ह्याची कुठं कळली आपल्याला, मग ते आपण लिहून टाकायला पाहिजे. हे आता आपल्याला माहितीये ना सगळ्यांचे अर्थ, ते वापरून आपणच आपलं इक्वेशन करेक्ट करायचं. तर हे इक्वेशन बरोबर नाहीये का? हे इक्वेशन अर्ध आहे, पण हे इक्वेशन बरोबर आहे का? हे पूर्ण आहे. त्याच्यामध्ये बॅलन्स पण केलंय, त्याच्या स्टेट्स पण आहेत आणि रिएक्टंट इज इक्वल टू प्रोडक्ट हा आपला रूल पण फॉलो होतोय. ओके, सांग तुझ्या दादाला, बरोबर आहे ना? चला, CaCO3 सॉलिड, बोला. मॅम ही जी इक्वेशन आहे ना ती इंडोथर्मिक आहे. एंडोथर्मिक आहे. ह्या रिएक्शन मध्ये हीट ऍब्झॉर्ब होते का? येस मॅम. ओके, शाबाश. इंडोथर्मिक सो बरोबर. आणि ही पण आपली रिएक्शन आपण आता बॅलन्स केली. CaCO3 विल गिव्ह यू CaO प्लस CO2. करेक्ट. वी आर डन विथ दिस. इथपर्यंत आपलं काम झालेलं आहे. पुढच्या वेळेला आपण भेटू तेव्हा ह्याचा पुढचा पाठ करू आणि मग हा धडा संपवू आपण. हा संपवल्याशिवाय नवीन धड्याकडे जायचं नाही आपल्याला. आपल्याला गडबड नाही करायची, ह्याचं काम पूर्ण करायचं. पुढचे क्वेश्चन आन्सर सॉल्व्ह करून मी काहीच चेंज करणार नाहीये. मी तुमच्या सोबतच हे चेंज करेन आणि आपण एकत्र हे सगळे सॉल्व्ह करू. खूप चांगलं करताय तुम्ही, म्हणजे खूपच समजून समजून सोडवताय हे सगळं. हे ॲरो बिरो हे सगळं तुमच्या बरोबर करण्यात जास्त मजा आहे. 1 मिनिटाचं काम आहे त्याला चेंज करणं, पण तुम्ही बघून, मी करून, तुम्ही सांगून, मी करून जास्त एकत्र चांगला अभ्यास होईल, हो की नाही? सो पुढच्या वेळेला भेटू आणि हे सगळं पूर्ण करू आणि मग नवीन धड्याकडे त्याच्या पुढच्या लेक्चरला जाऊ आपण. सो वी वोंट बी इन अ हरी. आपण शांतीत आपलं काम करू. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर. मॅम मॅम जो सेकंड चॅप्टर आहे त्याची पीपीटी शेअर करू शकता का तुम्ही? पीपीटी याची या लेसनची तुला पीपीटी हवी? येस मॅम, सेकंड चॅप्टरची. केमिकल रिएक्शन्स आणि इक्वेशनची? नाही मॅम, तो सेकंड होता ना. ओ, पिरियॉडिक क्लासिफिकेशन ऑफ एलिमेंट्सची. बर, येस मी मॅमला विचारते की कुठेतरी ते ऑलरेडी सेव्ह केलेलेच असतात. त्यांना मी विचारते की ते तुम्हाला त्याचा ऍक्सेस आहे का नाही, ते त्यांना विचारून तुम्हाला पाठवून देते. ठीक आहे, ओके. चलो भेटूया तोपर्यंत. बाय बाय. बाय मॅम, गुड नाईट. गुड नाईट. बाय टीचर, गुड नाईट.